माझ्या अनुचा चेहरा अंगारला 2 3 4 दिवस झालं सहन करते त्रास. आज 4था दिवस आहे. 25 तारखेला मध्यरात्री पडली होती. नमस्कार मंडळी. आम्ही आता नाही आलो, आम्ही आलोय जवळजवळ म्हणजे 11:30-12 वाजता हॉस्पिटलमध्ये आलो. आम्ही आहे आता पंढरपूरमधल्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये. आता या माझ्या चिमणीच्या चेहऱ्यावरनं, माझ्या लाडक्या बायकोच्या चेहऱ्यावरनं तुम्हाला दिसतच असेल म्हणजे नाही का, 4 दिवस झालं ही खांद्याचा त्रास सहन करते. आम्ही CT स्कॅन केलं, एक्सरे काढलं, त्याच्यामध्ये काय दिसलं नाही. डॉक्टरांनी सल्ला दिला की जावा तुम्ही MRI काढून या म्हणून. आता आज MRI काढला आहे. इथं हा MRI आता तो डॉक्टरांना दाखवायचा आहे. डॉक्टर अजून आले नाहीत. 7 वाजलेत, 7 वाजून गेले त्या. आता डॉक्टर कधी येते तर आणि काय आता काय माहिती. पण रिपोर्ट बघितला आम्ही. रिपोर्टमध्ये डॉक्टर आले की रिपोर्टमध्ये काय आहे ते तुम्हाला आम्ही सांगतो. असं तुमच्या भाषेत थोडक्यात सांगा. मग काय करायचं, साधारण म्हणजे 1 महिना कमीत कमी म्हणजे ही नीट व्हायला लागेल असं सांगितलं आहे. आता डॉक्टर काय सल्ला देते तर अजून त्याच्यामध्ये काय फिजिओथेरपी आहे काय आहे, आता ते डॉक्टर आल्यानंतर समजेल. आता ती नंतर आम्ही तुम्हाला सांगतोच. पण बघा की या आमचं सुखासुखी नवरा बायको घरात निवांत झोपलेला असताना एक माणूस घरात प्रवेश करतोय काय. त्याच्यामुळं आमच्या प्रमोशन चालली आमची. व्हिडिओ 3-4-5 दिवस झाले व्हिडिओ नाही. तर इथंच बघा म्हणजे 5 दिवसापूर्वी आईला आणलं होतं इथं MRI काढायला आणि डॉक्टरकडं. आता अनुला घेऊन आलो. काय करायचं, असं काही ना काय डोकंदुखी मागं आहेच. काय म्हणायचं अनु तुला? बघू डॉक्टर आल्यावर बघणारच आहे आपण. पण म्हणजे आता तब्येत कशी आहे तुझी, म्हणजे काय आहे? दुखालंय. आता व्हिडिओ चालू आहे तिथं ठसठस व्हायला लागले. आवाज येत नाही तुझा. आलाय. ही किती बी लागू द्या, ही सवय काय जात नाही मांडायची. आपण दुखा लागले त्याचं काय आहे का तुम्हाला? हाय म्हणून तर इकडे MRI वगैरे सगळ्या गोष्टी आपण केल्या. त्या CT स्कॅन केले, सगळं झालं. आता निदान झालं आहे बरं का, म्हणजे समजले. निदान झालं नाही, फक्त समजलं आहे की आता ते नाही सांगत आम्ही काय झालं आहे ते. पण डॉक्टरांना आता ते रिपोर्ट दाखवतो. त्याच्यानंतर मग आपण बघूया काय होते.